नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन चौधरी, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी. आज मी आपल्यासोबत ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया OTCEI या विषयावर आपल्यासोबत चर्चा करणार आहे. यापूर्वी आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE या विषयावर चर्चा केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखला जातो, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज हा सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखला जातो. BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजमध्ये स्टॉक किंवा रोख्यांची खरेदी विक्री या ठिकाणी केली जात असते. त्याच प्रकारचा तिसरा काउंटर एक्सचेंज किंवा रोखे बाजार म्हणून OTCI याकडे बघितले जात असते. हा सुद्धा एक स्टॉक एक्सचेंज किंवा रोखे बाजार म्हणूनच ओळखला जात असतो. OTC ओव्हर द काउंटर याचा अर्थ आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. OTC over the counter market may be defined as a place where the buyer seeks to sellers and vice versa, and then attempt to arrange term and condition for purchase and sale acceptable to both the parties. म्हणजेच BSE आणि NSE प्रमाणे या ठिकाणी सुद्धा या मार्केटमध्ये सुद्धा रोख्यांची खरेदी विक्री केली जात असते. ओव्हर द काउंटर एक्सचेंज म्हणजे असं मार्केट ज्या ठिकाणी खरेदीदार आणि खरेदीदार हे विक्रेत्यांना शोधत असतात आणि विक्रेते हे खरेदीदारांना शोधत असतात. OTCच्या नावामध्येच दिलेलं आहे ओव्हर द काउंटर. ओव्हर द काउंटर म्हणजे असा मार्केट ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते या ठिकाणी एकत्र येत असतात आणि वस्तूंच्या ऐवजी या ठिकाणी रोख्यांची खरेदी विक्री या ठिकाणी करत असतात. म्हणजेच एका काउंटरवर खरेदीदार येणार आणि त्याच काउंटरवर विक्रेते येणार. विक्रेते हे खरेदीदारांचा शोध घेणार आणि खरेदीदार हे विक्रेत्यांचा शोध घेणार आणि खरेदी विक्री या ठिकाणी दोन्ही पार्टीला जे ऍक्सेप्टेबल कंडिशन्स आहे, ज्या टर्म्स अँड कंडिशन्स ऍक्सेप्टेबल असेल अशा या टर्म्स अँड कंडिशनवर ते रोख्यांची खरेदी विक्री या ठिकाणी करत असतात. अशा प्रकारचं जे मार्केट आहे त्याला आपण ओव्हर द काउंटर मार्केट असं म्हणू शकतो. म्हणजेच OTCI मध्ये खरेदीदार आणि विक्रेते हे एकत्र येऊन त्यांच्यामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन ठरलेल्या आहेत त्या टर्म्स अँड कंडिशन जर त्यांना मान्य असेल तर रोख्यांची खरेदी विक्री या ठिकाणी केली जात असेल. अशाच प्रकारच्या मार्केटला आपण OTC मार्केट असं म्हणू शकतो. OTC मार्केट. द OTC इज अ कंपनी इनकॉर्पोरेटेड अंडर द कंपनी ऍक्ट 1956. OTC ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया यांची स्थापना सुद्धा ही कंपनी ऍक्ट 1956 कंपनी कायदा 1956 अंतर्गत या OTCची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. इट वॉज सेट अप टू प्रोव्हाइड स्मॉल अँड मिडियम कंपनीज अँड ॲक्सेस टू द कॅपिटल मार्केट फॉर रेझिंग फायनान्स इन अ कॉस्ट इफिशियंट मॅनर. लघु आणि मध्यम आकारांच्या ज्या कंपन्या आहे, लघु आणि मध्यम आकाराचे जे उद्योग आहेत त्यांना भांडवल उभारणीसाठी मदत करणे या काउंटर एक्सचेंजची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. OTCच्या मार्फत लघु आणि मध्यम आकाराचे जे उद्योग आहेत ते त्यांच्यासाठी भांडवल उभारणी हे अतिशय सोयीस्कर पद्धतीने या ठिकाणी करू शकतात. म्हणजे कमी खर्चामध्ये त्यांना या मार्केटच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असलेली भांडवल या ठिकाणी उभारण्यासाठी OTC हे मदत करत असते. It was also meant to provide investor with a convenient, transparent and efficient avenue for capital market investment. OTC जे गुंतवणूकदार आहे, गुंतवणूकदारांना कन्व्हिनियंट, ट्रान्सपरंट अँड इफिशियंट म्हणजेच त्यांना एक सोयीस्कर, पारदर्शक आणि सक्षम अशा प्रकारचं एक भांडवल बाजाराची उपलब्धता या OTCच्या मार्फत या गुंतवणूकदारांना म्हणजे जे खरेदीदार आणि विक्रेते आहे या ठिकाणी रोख्यांची विक्री करणारे आणि रोख्यांची खरेदी करणारे यांच्यासाठी एक सक्षम, पारदर्शक असं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून या OTCने करून दिलेला आहे. इट इज फुल्ली कम्प्युटराइज्ड, ट्रान्सपरंट, सिंगल विंडो एक्सचेंज. OTCचा अजून एक उद्देश जर सांगायचा झाला, OTC ही एक फुल्ली कम्प्युटराइज, ट्रान्सपरंट आणि सिंगल विंडो एक्सचेंज आहे. म्हणजेच या ठिकाणी पूर्ण व्यवहार हे संगणकीय पद्धतीने या ठिकाणी केले जात असतात. सर्व व्यवहार हे पारदर्शक असतात आणि सिंगल विंडो एक्सचेंज म्हणजेच हे एक खिडकी या पद्धतीने चालवले जात असतं. म्हणजेच एकाच काउंटरवर खरेदीदार आणि विक्रेते हे पारदर्शक पद्धतीने रोख्यांची खरेदी आणि विक्री या ठिकाणी करत असतात.
इट कमेन्स ट्रेडिंग इन ऑक्टोबर 1992. OTCने त्यांचा व्यवहार म्हणजेच रोख्यांची खरेदी विक्री करण्याची सुरुवात ही ऑक्टोबर 1992 पासून सुरुवात केलेली आहे. दिस एक्सचेंज इज एस्टॅब्लिश ऑन द लाईन ऑफ NASDAQ म्हणजेच नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटी डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन्स. OTCची स्थापना सुद्धा ही नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटी डीलर ऑटोमेटेड कोटेशनच्या अंतर्गतच झालेली आहे. OTC मध्ये टोटल 60 कंपन्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. 2013 पर्यंत 60 कंपनीज या OTC अंतर्गत लिस्टेड आहेत, नोंदणीकृत आहेत. द OTC एक्सचेंज इन USA it has been promoted by UTI, ICICI, IDBI, IFCI, LIC, GIC, SBI Capital Market and Can Bank Financial Services. OTC ही विविध या खालील प्रकारे ज्या संस्था आहेत या त्यांना प्रमोट करत असतात. त्यामध्ये UTI, ICICI, IDBI, IFCI, LIC, GIC, SBI Capital, कॅन बँक फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपन्या OTC एक्सचेंजला प्रमोट करत असतात, त्याला प्राधान्य देत असतात. त्यानंतर आपण बघूया OTCचे काही ॲडव्हान्टेजेस किंवा फायदे बघूया. ॲडव्हान्टेजेस ऑफ OTC मार्केट. त्यामध्ये सर्वात फायदा आपल्याला सांगता येईल, इट प्रोव्हाइड अ ट्रेडिंग प्लॅटफॉर्म टू स्मॉलर अँड लेस लिक्विड कंपनीज ॲज दे आर नॉट एलिजिबल फॉर लिस्टिंग ऑन रेग्युलर एक्सचेंज. जे रेग्युलर एक्सचेंज आहेत म्हणजेच BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज यामध्ये ज्या कंपन्या लिस्टेड करू शकत नाही, नोंदणी करू शकत नाही, अशा लहान कंपन्यांना या ठिकाणी नोंदणीकृत किंवा नोंदणी करण्याचा फायदा सुद्धा या ठिकाणी मिळत असतो. म्हणजेच OTC हे लघु आणि मध्यम आकाराच्या ज्या कंपनीज आहेत, मध्यम आणि लघु आकाराच्या ज्या संस्था आहेत त्यांना भांडवल उभारण्यासाठी एक मदत करणारी फार मोठं मार्केट म्हणून आपण या OTC मार्केटकडे या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर दुसरा फायदा आहे, इट इज कॉस्ट इफिशियंट मेथड फॉर कॉर्पोरेटेड ॲज देअर इज अ लोअर कॉस्ट ऑफ न्यू इश्यू अँड लोअर एक्सपेन्सेस फॉर सर्व्हिसिंग द इन्व्हेस्टर. लोअर कॉस्ट म्हणजे कमी खर्चामध्ये या ठिकाणी ते OTC मार्केट हे लघु आणि मध्यम आकारांच्या जे उद्योजक आहे त्यांना कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी लोअर कॉस्ट आणि लोअर एक्सपेन्सेस मध्ये सर्व सेवा ह्या जे खरेदीदार आहेत त्यांना या ठिकाणी पुरवल्या जात असतात. फॅमिली कन्सर्न अँड क्लोजली हेड कंपनीज कॅन गो पब्लिक थ्रू OTC. यामध्ये फॅमिली कन्सर्न आणि क्लोजली हेड कंपनी कॅन गो पब्लिक थ्रू OTC. म्हणजेच या ठिकाणी सिंगल विंडो सिस्टम दिलेली आहे आणि OTCचा आपण बघितलं की OTCचा अर्थच ओव्हर द काउंटर एक्सचेंज. म्हणजे ज्या खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना भागांची खरेदी करायची आहे आणि ज्यांना विक्री करायची आहे हे दोन्हीही खरेदीदार आणि विक्रेते एका प्लॅटफॉर्मवर, एका विंडोवर एकत्र येत असतात, एका मार्केटमध्ये एकत्र येत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपापसामध्ये एक सलोख्याचे संबंध या ठिकाणी स्थापन होत असतात आणि त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध स्थापन झाल्यामुळे एक फॅमिली कन्सर्न, एक कौटुंबिक संबंध त्यामध्ये निर्माण होतो आणि या माध्यमातूनच ते या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री, या ठिकाणी रोख्यांची खरेदी विक्री या ठिकाणी ते करत असतात. डीलर कॅन ऑपरेट बोथ इन न्यू इश्यूज अँड सेकंडरी मार्केट ॲट देअर ऑप्शन. या ठिकाणी जे डीलर आहेत त्यांना या ठिकाणी दोन्ही ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. एक नवीन सुद्धा इश्यू करू शकतात किंवा जे मार्केटमध्ये सेकंडरी मार्केट आहे त्यामध्ये सुद्धा ते या ठिकाणी ऑपरेशन या ठिकाणी करता येऊ शकेल. इट गिव्स ग्रेटर फ्रीडम ऑफ चॉईस टू इन्व्हेस्टर टू चूज स्टॉक. या ठिकाणी जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना एक स्वातंत्र्य या ठिकाणी स्टॉकचं खरेदी करण्यासाठी एक त्यांना मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना जे आवश्यक असेल ते स्टॉक या ठिकाणी ते खरेदी करू शकतात. म्हणजेच काउंटरवर जाऊन त्यांना वस्तूची ज्या रोख्यांची खरेदी करायची असेल तर हे रोखे त्यांना काउंटरवर त्यांना जे आवश्यक असेल त्या रोख्यांची ती खरेदी या ठिकाणी जाऊन त्या करत असतात. त्यामुळे त्यांना एक मोठं स्वातंत्र्य प्रदान करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला या OTCचा सांगता येऊ शकेल. इट इज ट्रान्सपरंट सिस्टम ऑफ ट्रेडिंग विथ नो प्रॉब्लेम ऑफ बॅड अँड शॉर्ट डिलिव्हरी. यामध्ये बॅड आणि शॉर्ट डिलिव्हरीचा प्रॉब्लेम येत नाही, कारण की हे एक फुल्ली कॉम्प्युटराइज संगणकीकृत पद्धतीने चालवलं जातं आणि हे एक सक्षम आणि ट्रान्सपर्ट सिस्टीम आहे ज्या ठिकाणी
रोख्यांची खरेदी विक्री केली जात असते. त्यामुळे अत्यल्पावधी किंवा अल्प कालावधीमध्येच ते आपले व्यवहार या ठिकाणी ते पूर्ण करत असतात. हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश आपल्याला ओटीसीचा या ठिकाणी सांगता येऊ शकेल. Information flow are free and more direct from market makers to customers since there is close contact between them. आताच आपण बघितल्याप्रमाणे ओटीसी हा एक असा मार्केट आहे ज्या ठिकाणी खरेदीदार आणि विक्रेते हे एका काउंटरवर येत असतात, एका ठिकाणी जमा होत असतात आणि रोख्यांची खरेदी विक्री या ठिकाणी करत असतात. ते एकत्र येत असल्यामुळे त्यांच्यामधील जे संबंध आहे ते संबंध सलोख्याचे होतात आणि ते आपले व्यवहार या ठिकाणी डायरेक्टली करू शकतात, कारण की त्यांचे संबंध हे सलोख्याचे झालेले असतात. हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा या ठिकाणी आपल्याला ओटीसीचा या ठिकाणी सांगता येऊ शकेल. धन्यवाद. लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी आणि वाणिज्य विभाग आयोजित या सर्टिफिकेट कोर्समध्ये मला संयोजकांनी आपल्यासोबत चर्चा करण्याची संधी दिली, मला या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकाचे, महाविद्यालयाचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.